या गुरुपौर्णिमेला बनवा खास गोडाचा पदार्थ, तोही एकदम चविष्ट. स्वतः गुरु येऊन तुम्हाला आशीर्वाद देतील एवढा चविष्ट बनेल. तर वेळ न गमावता रेसिपीला सुरुवात करूया. सुरुवात करण्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज मी इथे बनवलेला आहे आपला शिरा, पण तोही शिरा असा की एक एक दाणा मऊ आणि अगदी चविष्ट आणि फारसे असे भांडे न भरवता अगदी झटपट बनतो. तर इथे मी 2 मोठे चमचे तूप घेतलेला आहे. तुम्ही तुपाचं प्रमाण कमीसुद्धा करू शकता. त्यानंतर इथे तूप मेल्ट झालेलं आहे. मेल्ट झाल्यानंतर इथे प्रमाण मी सांगते तेच एक प्रमाण ठेवायचं. तुम्ही 1 वाटी घ्यायची. इथे मी 1 वाटी रवा घेते आहे. तुम्ही जर 2 वाटी रवा घेते असाल तीच 1 वाटी तुम्ही मेजरमेंटसाठी घ्यायची आहे. तर मी इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि छान भाजून घेते आहे रव्याला अगदी गोल्डन रंग येतपर्यंत, म्हणजे त्याचा कच्चा फ्लेवर पण निघतो आणि आतपर्यंत शिजते. तेही मंद आचेवरच शिजवायचं आहे, मीडियम किंवा फास्ट करायचा नाही. त्यानंतर इथे मी सोबतच ड्रायफ्रूट्ससुद्धा घातलेले आहेत. तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडेल ते तुम्ही घालू शकता. रव्यासोबतच हे सुद्धा मंद आचेवर खूप छान आतपर्यंत भाजल्या जाते. आपल्याला हे ड्रायफ्रूट्स काही वेगळे भाजायची सुद्धा गरज नाही आणि ते यातले जे ड्रायफ्रूट्स भाजल्या जाते ते अगदी क्रंची आणि खूप छान बाईट येतो याचा. खूप छान खायला चविष्ट असे लागतात. तर छान असे बघा रवा आणि ड्रायफ्रूट्स खूप छान असे शिजलेले आहेत, छान ब्राऊन पण झालेले आहेत. आपल्याला मी यात वेगळे आपले ड्रायफ्रूट्स शिजवलेले नाहीत, पण खूप छान रंग पण आलेला आहे आणि खूप सुंदर असा सुगंध येतो आहे. तर इथे 1 वाटी साखर घालते. 1 वाटी रव्याला 1च वाटी साखर घालायची आपल्याला. तुम्ही जर 2 वाटी रवा घेतला असेल तर 2 वाटी साखर, म्हणजे जेवढ्याला तेवढं प्रमाण आपल्याला साखर आणि रव्याचं घ्यायचं आहे. त्यानंतर साखर घातल्यानंतर थोडंसं फिरवून घेतलं आहे, परतून घेतलं आहे. त्यानंतर यात पाणी घालायचं आहे. तर 1 वाटी रव्याला मी 2 वाटी पाणी घातलेला आहे. माझा रवा बारीक आहे त्यामुळे मी 2 वाटी घेतलेला आहे. जर तुम्ही जाड रवा यूज करत असेल तर 2.5 वाटी घ्यायचं, म्हणजे अर्धा वाटी वाढवायचं. पाण्याचं प्रमाण एका वाटीला एका दुप्पट वापरायचं, म्हणजे 1 वाटी जर रवा असेल तर 2 वाटी पाणी घालायचं आहे आणि तुमचा जर 2 वाटी रवा असेल तर 4 वाटी पाणी घालायचं आहे. अशाप्रमाणे आपल्याला पाण्याचं पण प्रमाण घ्यायचं आहे. इथे मी जास्त भांडेभर एकाच कढईत सर्व झालेलं आहे, वेगवेगळं काही शिजवलेलं नाही. आता याला छान थोडंसं मिक्स होऊ देते आहे, थोडीशी उकळी येऊ देते. उकळी आलेली आहे, यात वेलची पावडर घातली आहे. वेलची पावडरनी खूप छान असा सुगंध येतो आणि टेस्ट पण खूप छान येतो. थोडं बघा घट्ट झालेलं आहे, वरती छान तूप आलेलं आहे. हा एक रवा मोकळा होतो आणि हा शिरा जो नेहमी करतो त्यापेक्षा वेगळा आणि खूप छान चविष्ट असा लागतो हा शिरा. तर आता याला मिक्स करून घेते आणि झाकून मंद आचेवर ही पूर्ण आपला शिरा शिजतपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम ही मंदच ठेवायची आहे. मंद आचेवरच आपल्याला याला शिजू द्यायचं आहे. 2 मिनटानंतर मी कढईवरचं झाकण उघडलेलं आहे. रवा बघा एक दाणा असा छान मोकळा आलेला, अगदी सुटसुटीत असा झालेला आहे. खूप छान असा बारीक रवा असूनही हा एक रवा मोकळा झालेला आहे. जाड रवा तर खूप टेस्टी लागतो याचा शिरा. जो शिरा खात नसेल त्यालाही आवडेल एवढा जबरदस्त. तर आता याला छान फिरून घेते आहे, गॅस बंद करते आणि परत झाकून गरम याच्यात त्याची वाफ येणार, तर राहिलेला जो कस असतो तो छान शिजून जाणार. तर आता मी गॅस बंद करते आणि झाकण झाकून 2 मिनटं अजून याला वाफ येऊ देते. 2 मिनटानंतर याला उघडते आणि आपला शिरा रेडी झाला आहे. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन रेसिपीज आहे. एंड स्क्रीनलासुद्धा मी छान छान रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की व्हिजिट करा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. तर बघा इथे मी शिरा सर्व केलेला. तर या गुरुपौर्णिमेला नक्की करा आणि मला नक्की कळवा की कशी वाटली रेसिपी. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.